दीपदान केल्याने अनेक महापातकांचा नाश होतो. कितीही मोठा पापी मनुष्य असला तरी त्यांच्या पापाचा नाश करण्याचे सामर्थ्य आहे दीपदानामध्ये. एवढंच नव्हे तर न कळत एका मांजरापासून दिव्याची ज्योत प्रज्वलित झाली आणि त्याचा उद्धार झाला. असे दिव्य अद्भुत महात्म्य आहे दीपदानाचे. परंतु दीपदान केल्याने एवढा पुण्यलाभ होतो. या उलट जर दीप प्रज्वलनामध्ये विघ्न आणले किंवा दिव्याचा विध्वंस केला तर त्या व्यक्तीच्या बाबतीत काय घडते? माता लक्ष्मींनी भगवान विष्णूंना हा प्रश्न विचारला आणि मग त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल भगवान विष्णूंनी जी कथा सांगितली ती सर्व कथा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मीड फॉर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आपण ऐकत आहात श्री अधिक मास महात्म्य कथा यामधील अध्याय 6. जो मनुष्य दिव्याचा विध्वंस करतो, दीप प्रज्वलनामध्ये बाधा आणतो, त्याच्या बाबतीत काय होते? या प्रश्नाच्या उत्तरासाठी भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला या संदर्भातील एक कथा सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, फार पूर्वी मधुवनामध्ये शाकली नावाचा एक गृहस्थ राहत होता. त्याला 2 पत्न्या होत्या. थोरली पत्नी तिचं नाव सुशीला आणि धाकटी तिचं नाव भीमला. यामध्ये सुशीला जी होती ती वांझ होती, तिला मुलबाळ नव्हते आणि म्हणून ती त्याला आवडत नसे. याउलट जी थोरली पत्नी होती विमला, ती त्याची अत्यंत आवडती होती. एके दिवशी सुशीला पहाटेच नदीवर स्नानासाठी गेली. त्या दिवशी नदीवर अनेक भक्तमंडळी स्नानासाठी आले होते. तिच्या बघण्यामध्ये कधी नव्हे एवढी ती गर्दी पाहण्यात आली. ती गर्दी पाहून तिला आश्चर्य वाटले आणि घरी आल्याबरोबर तिने आपल्या पतीला पाहिलेल्या त्या गर्दीबद्दल विचारलं. त्यावेळी तिचा पती शाकली म्हणाला की अगं, आजपासून अधिक महिना सुरू झाला आहे. या अधिक मासामध्ये स्नान, दान, व्रत, विधिविधान नियमपूर्वक जर केले तर आपले सर्व मनोरथ पूर्ण होते. यामुळे मनुष्याला पुण्यलाभ होतो, त्याचे आयुष्य सार्थक होते. दर 3 वर्षांनी हा परम पावन असा अधिक मास येत असतो. यावरती सुशीला मनात म्हणाली की बरं झालं बाई, आज या अधिक मासाच्या पर्वणीवर पहाटेच आपल्याला अनायासे का होईना पण महिन्यातील पहिली पर्वणी साधता आली. आता संपूर्ण महिनाभर या व्रताचं मी आचरण करेन. तिने पतीला आणखी याबद्दल विचारले. ती म्हणाली, हे स्वामी, या महिन्यामध्ये करता येईल असं एखादे व्रत मला सांगाल काय? आणि मग शाकलीने तिला दीपपूजा आणि दीपदानाचे व्रत करायला सांगितले. त्या व्रताचे नियम, त्या व्रताचा विधी नीट समजावून सांगितला आणि मग त्याच्या सांगण्याप्रमाणे सुशीलेने नियमपूर्वक त्या दीपपूजनाचे व्रत सुरू केले. देवघराजवळील पवित्र जागेवर तिने एक कलश मांडला, त्यावर मोठा एक दीप स्थापन केला आणि मग ती नियमपूर्वक दीपपूजा करू लागली. तिला प्रसन्नता प्राप्त झाली. दिवा सारी रात्र प्रज्वलित राहावा म्हणून झोपताना ती त्या दिव्याच्या मध्ये तूप भरून ठेवत असे. मोठी वाट सरसावून ठेवी आणि अशा प्रकारे तो अखंड तेवत राहणारा नंददीप त्याला नमस्कार करून रात्री ती शांतपणे झोपी जात असे. सुशिलीचा प्रज्वलित तो दिवा दिवस रात्र प्रज्वलित राहत होता. पण तो पाहून धाकटी विमला मनामध्ये जळू लागले. कारण की नावडत्या सुशिलेचे हे व्रत तिने जर केले तर तिच्या मनातील इच्छा देवाच्या कृपेने पूर्ण होईल, तिला पुत्र होईल आणि ती आवडती होईल. मग पती आपल्याला विचारणार नाही, आपला भाव कमी होईल असं विमलेला वाटले. सुशिलाच्या या दीपपूजेच्या व्रतामध्ये आता विघ्न कसे आणता येईल याचाच ती विचार करू लागली आणि मग तिने खूप विचार करून तो प्रत्यक्षात साकार करण्याचा बेत आखला. एके रात्री विमला हळूच उठली. तिनं तो दिवा तोंडाने फुंकर मारून विझवला आणि ती गुपचूपपणे जाऊन झोपली. पहाटे जेव्हा सुशीला दिव्याला नमस्कार करण्यासाठी गेली तेव्हा तो दिवा विझलेला तिने पाहिला. तिला तर धक्काच बसला. अगं बाई, दिवा विझला कसा? वारा आला असेल आणि त्यामुळेच घडले असेल कदाचित. आणि असे म्हणून तिने तो दिवा पुन्हा प्रज्वलित केला. दिव्याला आणि देवाला तिने नमस्कार आणि मग ती नदीवर स्नानासाठी गेली. 2-4 दिवसांनी पुन्हा तसाच प्रकार घडून आला. पहिल्या वेळी तिने दिव्याला आता कोठूनही वारा लागू नये, वारेनं तो दिवा पुन्हा मालवू नये म्हणून चांगला बंदोबस्त केला होता.
पण आज त्या दिव्याची वात मागे जाऊन पडली होती. ती म्हणाली, "अगं बाई, हा प्रताप नक्कीच उंदराने केलेला दिसतो." आणि असे म्हणून तिने ती वात पुन्हा पुढे सरसावली आणि पुन्हा दिवा तेवत ठेवला. पुन्हा पुढे 2-4 दिवसांनी सुशीला पहाटे उठून बघते तर तो दिवा आता कलशावरून कलंडून खाली पडलेला. तिला वाटले की मांजरीने तो पाडलेला असावा आणि म्हणून तिने तो पुन्हा दिवा उचलून नीट मांडला आणि पुन्हा 2-4 दिवसांनी पहाटे उठून पाहते तर दिव्यातील सारे तूप संपलेले. पुन्हा दिवा विझलेला. तिने मनात विचार केला की मी तर दिवा झोपताना संपूर्णपणे भरून ठेवला होता. रोज रात्री भरते आणि तो सकाळपर्यंत पुरतो. मग नेमकं आजच तूप कसं संपले? आणि मग तिने नीट निरखून पाहिले तर तिला थोडे तूप जमिनीवर सांडलेले आणि थोडे तूप भांड्याजवळ पडलेले दिसले. सुशिलेच्या मनात संशय आला. रात्री दिवा विझण्याचा जो काही प्रकार घडला यामध्ये कोणीतरी मुद्दाम केलेले हे विघ्न आहे. यामध्ये वारा समाविष्ट नाही, उंदीर नाही, मांजर नाही. आणि मग हे विघ्न कसे? माझ्या व्रताचा भंग करण्याचे कारण कोणी बरं केलं असेल हे? त्याची खात्री झाली की या सर्व गोष्टीला कारणीभूत तिची सवत विमलाच असावी. पण बोलणार कशी? उगाच आकांड तांडव करेल ती आणि मग दोघींमध्ये भांडण, पतींना त्रास. त्यापेक्षा आपण मौनच राहिलेलं बरं असं ती वाटून शांत राहिली. तिने भगवान पुरुषोत्तमाला नमस्कार केला आणि दीप प्रज्वलनामध्ये मध्ये मध्ये आलेल्या या बाधेबद्दल क्षमा मागितली. सुशिलेच्या दीपपूजनाच्या व्रतामध्ये कितीही अडथळे आले तरी तिने महिनाभर दीपपूजेचे ते व्रत अखंडपणे चालू ठेवले. महिन्याच्या शेवटी तिने ब्राह्मणाला बोलावून त्या व्रताचे यथाविधी उद्यापन केले. दीपपूजा करून तो दीपदान केला आणि त्या व्रताच्या पुण्याईने सुशिलेला हळूहळू चेहऱ्यावरती तेज प्राप्त झाले. तिचे सौंदर्य आता वेगळेच दिसू लागले. त्या व्रतामध्ये अडथळे आणणारी, दीपपूजेमध्ये विघ्न आणणारी, मत्सराने मनात जळणारी तिची सवत मात्र आता हळूहळू झिजत चालली. विमला मनामध्ये कुढत होती, अंतकरणात जळत होती. ती आजारी पडली. तिची दृष्टी मंद झाली. ती रातांधळी बनली आणि कालांतराने ती मरण पावली. सुशिलेला मात्र खूप दुःख झाले. शाकलीला खूप वाईट वाटले. पण मृत्यूनंतर त्या विमलेला खूपच यमयातना भोगाव्या लागल्या. नंतर तिला अनेक वर्ष नीच योनीत जन्म घेऊन पुढे अनेक दुःख भोगावी लागली. आणि दीपपूजा, दीपदान या व्रताच्या पुण्याईने सुशिलेचे मात्र कल्याण झाले. भगवान विष्णूंच्या कृपेने तिचा संसार सुखाने चालू लागला. पुढे भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले की हे लक्ष्मी, अशा प्रकारे दीपदान व्रताचे दीपपूजनाचे महात्म्य सर्वश्रेष्ठ आहे. भगवान पुरुषोत्तमाला दीपपूजा फारच प्रिय आहे. आणि याबरोबर अधिक मास महात्म्यातील हा 7वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. आता पुढील अध्यायामध्ये आपण नामस्मरण व्रताचे महात्म्य ऐकूयात. तेव्हा पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.